श्री दुर्गाये नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटभनाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोगाः। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्नि सत्वम ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगाः। ध्यानम खडगा चक्र गदानी चाप परिघा शूला भुषुंडी शिरा षडखाधारंजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाय मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकाये। ओम मार्कंडेय वाच। सूर्यतनय सावर्णू मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे ऐका सांगतो। कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णू सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ। पूर्वी स्वारोचेशा माझी चैत्रवंशी भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोलाविंदुंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोलाविंदुंसी चैत्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पूर आपले जिंकले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्यबल दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकिती शिकारीच्या मिशेराजा होऊनी अश्वसारतो दुर्दैवल पाहू पाहे जातसे घोर काणानी आश्रममेधा मुनींचा हिंस्रक ही पिसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानानी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची जी ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते वृत्तीपीडक छळता जन वृंदांशी कोण वारेल त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी बिचारी भूपती दया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतरठा जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त द्रुतगत त्याशी बोलला वैश्यवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख तेई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच श्रीपुत्र धनाचे वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रात निच्छू छळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदयी दुःख भोगतो नकळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आता न बोले मी करू कसे मार्कंडेवाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळवणी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आतरे बैसले पुढे वैश्यराजा करी काही वार्तालाप त्या स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझे आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची आस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झाले आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताची कळूनी झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिर्वाच भाग्यवंत समस्तांशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कुणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी येशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकीन त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागे मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षीही स्वयश्रुधा तृषायाशी परिमोहित चित्त हे पिलांशी होऊन देती कळूनी मोहा असा आपणा प्राप्त जे काही भोगा या दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षीही इच्छिती नाशमान कळे सारे तये माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दूढ जे दिसे योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्तांशीवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी मायापरा विद्या अतर्क्य ही जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी ब्रजामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा
जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे सारे ऐकू इच्छित मन ऋषिर्वाच जगतरूपी नित्यरूपा ती देवीशी विश्वव्यापक तेव कार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांतिनीला होता ती श्री विष्णू शेष आसनी कर्णमळातून त्यांच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मा सिद्धाबले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आदिश्वरीची विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्यांची शक्ती विचक्षणा उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी तुझ्या आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणावया त्याला योग निद्रेसी तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिक सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास सिंचना उद्भव गाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहेत महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रिम तू बुद्धी बोध लक्षण लज्जा वृष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशर धरे देवी भूषुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापरा गुणी थोर तू एक परमेश्वरी सत्याची शक्ती ती तूच सर्वरूपिणे सर्वशक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालन संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माये तू शंकर प्लयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसोनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यांशी दुर्धर मधुकैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेदवा अशी नेत्र नासिका हृदय पाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्या दोन्ही देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एका नव जलामध्ये शेषाच्या शयनातून योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तू अनावर क्रोधा रक्तनेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती कोणी विष्णूने तेव्हा संग्राम त्यांशी बांधिला 65 वर्ष ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वरमाग मनस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेतही तरी निष्प्राणे भाजनी द्यावावरी तुका हा दुसरा न लगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलना जिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर चांगीवरी ठेवून या दोघांची शिरके हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक्य महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐम ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावतटिकिया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके वनवंतरी देवी महात्म्य प्रथमोध्याय हा श्री कुलदेवता चरणापर्णमस्तु।